म्हणजे मला असं वाटेल की बा मी जिवंत माणसाला बोलवते। कारण एक हिंदीमध्ये शायर म्हणतो, अगर जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है। स्वागत आहे आपल्या सर्वांचं। हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे। यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते। आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा। महान कारुणिक महामुनींद्र शास्ता तथागत सम्यक संबुद्ध पवित्र सद्धम्म आणि पवित्र पावन श्रावक संघ या महान अशातील रत्नाला त्रिवार अभिवादन। बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सद्धम्माच्या क्रांतीमध्ये आपलं संपूर्ण जीवन समर्पित करतो। वंदनीय गुरुवर्य डॉक्टर भदंत उपगुप्तजी महास्तवीर यांच्याही प्रति त्रिवार अभिवादन। उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बोधोपासक उपासिका, लहान थोर बालक बालिका, आपल्या सर्वांच्या प्रति अनंत अशा मांगल्याची कामना करतो। आज या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या 126व्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या या होसा गावामध्ये आपण छोटेखानी सुंदर अशा धम्मपरिषदेचं नियोजन या ठिकाणी केलं आहे। या परिषदेसाठी उपस्थित पूज्य भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्थवीर त्यांनी नुकतीच छोटीशी धम्मदेशना आपल्याला दिली। ते भंते संघरत्न जे आपल्यामध्ये सध्या उपस्थित आहेत, भंते बुद्धवंश, भंते धम्मवंश आणि सर्व सदाचारी उपासक उपासिकांनो, आता धम्म परिषद म्हटलं की लय मोठा कार्यक्रम वाटतो आम्हाला। हजारोची संख्या, भला मोठा मंडप, भलं मोठं नियोजन, परंतु त्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये जो खऱ्या अर्थाने विचार घेणारा जो वर्ग असतो तो फार कमी असतो। आपण छोट्याशा संख्येने जरी या ठिकाणी उपस्थित असलात, परंतु आपण खऱ्या अर्थाने धम्म धारण करणारे आहात, धम्म आचरण करणारे आहात आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या ज्ञानामध्ये, आपल्या विचारामध्ये अधिक भर पडत असते। या प्रवचनांच्या माध्यमातून निश्चितच आम्हाला जे माहिती नाही ते माहिती होतं, जे झाकलेलं आहे ते उघड होतं, जे स्पष्ट नाही ते स्पष्ट होतं, जे अज्ञान अंधकार आपल्या मनामध्ये साचलेला आहे, जी घाण साचलेली आहे, ती घाण हळूहळू या निमित्ताने स्वच्छ व्हायला लागते, निर्मळ व्हायला लागते। आणि म्हणून जेव्हा आम्ही केव्हा अशा प्रकारे धम्म धारण करण्यासाठी येतो, तेव्हा आम्ही आमच्या मनाला ठामपणे हे सांगितलं पाहिजे की आम्ही या ठिकाणी जात आहोत तर कशासाठी जात आहोत। तर हे तुम्हाला कळलं पाहिजे, तुमच्या मनाला सांगितलं पाहिजे की आम्ही आमच्या मनाची घाण साफ करण्यासाठी जात आहे। कारण आपण पाहतो आपल्या अंगाला वरून लागलेली घाण, वरून चाललेला मळ आपण रोज साफ करतो, आंघोळ करतो, घासून काढतो, साबण लावतो, आणखी क्रीम लावतो, लेपन लावतो, काय लावतो। काय लोक घंटा बाथरूम मध्ये असतात, घासू काढतात सगळं। काय लोकांच्या अंगाचे सालटे बी निघतात। अरे वर लावलेला मळ आपण इतका घासू काढतो, गरम पाण्यानं, थंड पाण्यानं, क्रीम लावून काय करून, पण मनाला लागलेला मळ तो
तो कसा साफ करायचा, मनाचा मळ कसा साफ करायचा, मनातली घाण कशी साफ करायची, वरवरची घाण तर कशी साफ करता येईल आपल्याला, मन कसं साफ करायचं, मनाला कसं निर्मळ करायचं. आपण दुःखी वरच्या घाणीमुळे नसतो, आपण दुःखी वरवरच्या घाणीमुळे नाही, आम्ही दुःखी आतमधल्या घाणीमुळे असतो. जे आमच्या मनात घाण असते, जे मनावर चढलेला मळ आहे ना, जे मनावर चढलेलं जे झिरकट काय म्हणतो तुम्ही त्याला, मळ, कीटन चढलंय ना मळावर, मनावर, त्याच्यामुळे आम्ही बेभान आहोत, त्याच्यामुळे आम्ही निरुत्साही आहोत, त्याच्यामुळे आम्ही निराश आहोत, त्याच्यामुळे आम्ही दुखी आहोत, त्याच्यामुळे आम्ही कष्टी आहोत. जोपर्यंत मनाचा मळ धुवून काढणार नाही तोपर्यंत कुणालाही सुख शांती मिळणार नाही. तो कोण्या जातीचा असो, कोण्या धर्माचा असो, कोण्या वंशाचा असो, का कोण्याही परंपरेचा असो, कारण मन प्रत्येकाला आहे. तो कोण्या देवाला मानतो, धर्माला मानतो, आत्म्याला मानतो, परमात्म्याला मानतो, ईश्वराला मानतो, या धर्माचा त्या धर्माचा, या जातीचा त्या जातीचा, या गावचा त्या गावचा, या देशाचा त्या देशाचा, या विचाराचा त्या विचाराचा, काही समान नाही. जिथे व्यक्ती आहे त्या व्यक्तीला मन आहे, मन आहे तर मनात विकार आहे, मनात विचार आहे तर मनाला कलंक लागलाय, मनात राग आहे, मनात द्वेष आहे, मनात दुर्भावना आहे, मनात ईर्ष्या आहे, मनात अहंकार आहे, मनात कपटी भाव आहे, मनात अहंकार आहे का. आणि या कारणामुळे माणूस बेजार आहे, दुःखी आहे, कष्टी आहे. तर हे दुःख त्याचं हलकं झालं पाहिजे, हे कष्ट त्याचं हलकं झालं पाहिजे, या कष्टातून तो बाहेर पडला पाहिजे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जी भगवान बुद्धाची वाणी आहे, जो बुद्धांचा विचार आहे, तो शरीराला स्वच्छ करणारा नाही. बुद्धांचा विचार हा मनाला स्वच्छ करणारा आहे. ठासून घ्या आपल्या हृदयावर, लिहून ठेवा की बुद्धाचा विचार हा मनाची मलिनता साफ करणारा आहे. बुद्धाचा विचार अंतःकरणाला जी लागलेली गंदगी आहे ती गंदगी स्वच्छ करणारा आणि खऱ्या अर्थाने निर्वाणाचं सुख देणारा हा बुद्धांचा धम्म आहे. खऱ्या अर्थाने मनाला आनंद आणि शांती समाधान देणारा हा बुद्धांचा धम्म आहे. ही बुद्धांची विचारधारा आहे जी मनाला खऱ्या अर्थाने सुख शांती देते. म्हणून ज्याला आंतरिक सुख शांती हवी आहे, ज्याला आंतरिक सुख हवं आहे, त्याने धम्माला धारण करावं, त्याने धम्मचारी बनावं, त्याने धम्म आत्मसात करावा, त्याने धम्माला धारण करावं, त्याला धम्माने जवळ करावं. जो व्यक्ती धम्माला धारण करतो, जो व्यक्ती धम्माला आत्मसात करतो, तो व्यक्ती सुखाला प्राप्त होतो, मोक्ष मुक्तीला प्राप्त होतो. तुम्हाला कुठं प्राप्त व्हायचंय ते तुमच्या हातात. तुमची मुक्ती तुमच्या हातामध्ये आहे, तुमचा विकास तुमच्या हातामध्ये आहे. कसा करून घ्यायचा? जर तुमचा विकास तुम्हाला साधवायचा असेल तर धम्माला धारण करा, धम्माला आत्मसात करा, धम्माचं चिंतन करा, धम्माचं मनन करा. जेव्हा केव्हा धम्म धारण्याची संधी मिळते त्या संधीला दौडू देऊ नका. एकदा भगवान बुद्धाकडं एक उपासकाला पळत धावत आला आणि तो भगवंताला म्हणाला, भगवान मला थोडक्यात धम्म सांगा, माझ्याकडे वेळ नाही म्हणे, मला पटकन आणि थोडक्यात धम्म सांगा. आता बुद्ध होते, बुद्ध सर्वज्ञ होते. जोही कोणी बुद्धाच्या सहवासामध्ये जाईल तर त्या जीवनाचं परिवर्तन. तो म्हणाला, माझ्याकडे वेळ नाही भगवान, मला लवकर धम्म सांगा, थोडक्यात धम्म सांगा. बुद्ध म्हणाले, जा 6 महिन्यानंतर मग तुला सांग. तो म्हणतो वेळ नाही, आणि बुद्ध म्हणतात 6 महिन्यानंतर ये. तो नाही भगवान, मी एवढं थांबू शकत नाही, मला लवकर सांगा. तुझा म्हणतो 3 महिन्यानंतर ये.
नाही भगवान मी 3 मिनिट थांबू शकत नाही, मला लवकर सांगा. जा मग 2 महिन्याने, जा मग 1 महिन्याने ये. नाही भगवान मी 1 महिना थांबू शकत नाही, मग जा 15 दिवसाने म्हटले. नाही भगवान नाही थांबू शकत, जा 8 दिवसाने. नाही भगवान नाही, जा 4 दिवसाने. नाही भगवान नाही जा म्हणे उद्या ये, जा नंतर ये. नाही ऐकतच नाही. नाही भगवान मला आत्ता सांगा, मला वेळ नाही माझ्या. बुद्ध होते, बुद्ध सर्वज्ञ होते, बुद्ध सर्वज्ञानी होते, बुद्ध परिचित ज्ञानी होते. कुणाला कधी कसं धम्म समजावायचं हे बुद्धाला छान प्रकारे माहित होतं. बुद्ध कधी लोकांना धम्म सांगण्यासाठी प्रतिप्रश्न करायचे, कधी उदाहरण द्यायचे, कधी उपमा द्यायचे, कधी एखादी कृती त्याच्याकडून करवून घ्यायचे आणि त्याला धम्म स्पष्ट करून सांगायचे. याला बुद्धाने प्रश्न केला, आणि हे गरज ना तू 4 प्रकारचे तुला मडके माहित का? म्हणजे मडके, आता मडके तर माहित आहेत पण 4 प्रकार कोणते मडक्याचे? जसं भगवंताने त्याला विचारलं, मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला माहिती आहे का 4 प्रकारचे मडके? तुम्ही म्हणता मडके तर माहिती आहे पण त्याचे प्रकार माहित नाही. आता असं म्हणा, एक असते बारकं मडकं, एक मोठं मडकं, एक रांजण मडकं, असं काय असते, एक लाल असते, काळा असतं. तसं नाही, बुद्धांची विचारधारा वेगळी असते. बुद्ध गंभीरपणे बोलतात. भगवान बुद्ध त्याला म्हणाले, लक्ष देऊन ऐक, कोणते 4 प्रकारचे मडके असतात. तुम्ही लक्ष देऊन ऐका, मग तुम्हाला शेवटी विचारेल मी की तुमचं मडकं कोणत्या प्रकारचं. तर तुम्हाला लक्षामध्ये आलं पाहिजे की आपलं मडकं कोणतं मडकं आहे तुम्हाला कळलं पाहिजे. तर बुद्ध म्हणाले, पहिलं मडकं कसं असते? तर बुद्ध म्हणाले, पहिलं मडकं सरळ ठेवलेलं असते. कसं असते? जेव्हा मी तुम्हाला काही विचारतो ना तर मला सांगत जा. मी जेव्हा तुम्हाला बोलतो ना तुम्ही मला बोलत जा. म्हणजे मला असं वाटेल की बा मी जिवंत माणसाला बोलते. कारण एक हिंदीमध्ये शायर म्हणतो, अगर जिंदा हो तो जिंदा नजर आना जरुरी है. म्हणजे जर जिवंत असाल तर ते दिसलं पाहिजे की तुम्ही जिवंत. कसं असतं माहित आहे? मेलेला माणूस जेव्हा असं निश्चित पडतो ना, त्याची बायको त्याचे लेकर पाहुणे कितीतरी म्हणले, बाबा उठकी र, हे आलं ते आलं, उठकी बक्की बोलकी, ते होणार चुकरत. कारण ते मेलेलं असते, मेलेला माणूस बोलत नसते. आणि म्हणून म्हणतात की हे गेलं. पण जिवंत माणसाला हलवलं की ते लगेच तटकन उठून बसते, कारण ते जिवंत असते. बरोबर आहे? मग तसं मी तुम्हाला काही विचारतोय आणि तुम्ही काहीच बोलत नाही तर मला वाटत हे काही मेलेले आहेत की काय. पण तो आता हसले म्हणजे हाय जिवंत आहे. हा असं काय म्हणजे काहीतरी एक्सप्रेशन आलं पाहिजे, काहीतरी प्रतिक्रिया आली पाहिजे पुढून. हसा रडा काहीतरी हा हू हंकार द्या, म्हणजे मला वाटेल की हा हाय जिवंत आहे. म्हणजे जिवंत माणसाला बोलत आहे असं मला वाटेल. तो अगर जिंदा हो तो जिंदा नजर आना जरुरी है. तर मी जेव्हा विचारतो तेव्हा सांगा. पहिलं मडकं कसं असते? हा जिवंत आहे. ठीक आहे, वा. तर जे पहिलं मडकं सरळ ठेवलेलं असतं, परंतु ते मडकं खालून फुटलेलं असतं बुडाला. कसं असतं? फुटलेलं असतं बुडाला. ठेवलं तर सरळ, पण बुडाला कसं आहे? फुटक. पहिलं मडकं कसं आहे? फुटक. दुसरं मडकं उलट ठेवलेलं आहे. कसं ठेवलेलं आहे? उलट, उबड. तुम्ही काय म्हणता? उलट म्हणता का उबड म्हणता? उलट, उबड, पालत. कसं आहे मला जसं तुम्हाला समजते तसं, ना मग तसं जसं समजेल तसं. उलट पालट पलट कसं आहे? त्याला छिद्र आहे का? नाही. पण ते कसं ठेवलेलं आहे? उलट पालत. असं आहे म्हणा, काही म्हणा उलट पालत, उलट ठेवलंय. तिसरं मडकं सरळ ठेवलंय, फुटकं नाही. सरळ ठेवलेलं आहे, फुटकंही नाही, पण त्याच्यामध्ये घाण आहे, त्याच्यामध्ये कचरा आहे. आणि चौथं मडकं सरळ ठेवलेलं आहे, फुटकंही नाही आणि त्याच्यात घाणही नाही.
पण सरळ ठेवलेलं आहे. हे 4 प्रकारचे मडके. मग बुद्ध म्हणाले जे पहिल्या प्रकारचं मडकं कसं आहे, फुटकं. त्या फुटक्या पटक्या मडक्यामध्ये कितीही जरी पाणी टाकलं तर राहील काय? किती जरी अमृत टाकलं थांबेल काय? जितकं वरून टाकू तितकं खालून निघून जाते. अशा फुटक्या मडक्यात किती जरी पाणी घातलं तर थेंबरही राहणार नाही, सगळं निघून जाईल. असं पहिलं मडकं कसं आहे, फुटकं. दुसरं मडकं पालत. आता पालत्या घड्यावर कितीही जरी पाणी टाकलं त्याच्या आत जाईल का? त्याच्या आत बसल काय? कितीही अमृत टाका बापा, कितीही घाला, रात्र दिवस घाला त्याच्यावर पाणी, एक थेंबही त्याच्यात जाणार नाही. म्हणून तो पालत्या घड्यावर पाणी. दुसरं मडकं कसं आहे, पालत. तिसरं मडकं कसं आहे, सरळ आहे. फुटका आहे का? पण त्याच्यामध्ये काय आहे? आता पाणी बसल का? बसल ना, पाणी बसल, पाणी राहील. पण ते पाणी पिण्यास लायक राहील का? पाणी पिऊ शकतो का? का नाही पिऊ शकत? कारण त्याच्यामध्ये घाण आहे, कचरा आहे. आणि तुमचं अमृत आहे, पण ते अमृत तुम्ही त्या खाली टाकलं तर ते तुमच्या फायद्याचं नाही. तसे तिसरं मडकं सरळ आहे बापा, फुटकं नाही हो, पण ते घाणीनं भरलेलं आहे आणि म्हणून त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. आणि चौथं मडकं कसं आहे, सरळ ठेवलंय, फुटकं नाही आणि त्याच्यामध्ये घाण सुद्धा नाही. ते मडकं आहे स्वच्छ, एकदम स्वच्छ निर्मळ आहे. आता अशा निर्मळ असलेल्या मडक्यामध्ये घोटभर जरी पाणी टाकलं तर थांबेल का नाही? आणि ते घोटभर पाणी जेव्हा जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा तुम्हाला कामात येईल का नाही? ते घोटभर पाणी का असणार, पण ते निर्मळ असल्यामुळे, थंड झाल्यामुळे ते तुम्हाला सुख देईल का नाही? बुद्ध म्हणाले ज्याप्रमाणे समाजामध्ये, या व्यवहारामध्ये हे 4 प्रकारचे मडके असतात, अगदी या 4 प्रकारच्या मडक्याच्या स्वभावाचे समाजामध्ये 4 प्रकारचे माणसं असतात. आता हे मडकं म्हणजे काय? मडकं म्हणजे काय? हे डोकं आपलं. तर पहिलं मडकं कसं आहे? कसं आहे? पहिलं मडकं कसं आहे? फुटकं. म्हणजे तुम्ही कोणत्या डोक्याचे आहेत? मी काय म्हणणार आहे बरं का तुम्हाला, तुम्ही कुचून घ्यायला. पहिलं मडकं जे आहे ते फुटकं आहे. तसे काही फुटक्या डोक्याचे माणसं असतात. म्हणजे त्या फुटक्या डोक्याच्या माणसाला कितीही जरी धम्म सांगितला पण त्याच्या काय मडक्यात बसत नाही. इथं बसतात तर खरं, सकाळपासून बसले बापा, थकलं. जेव्हा जेव्हा कार्यक्रम, बसतात तर खरे, येतात तर खरे, ऐकतात तर खरे, पण नळी फुंकली सोनारे, जिकडून तिकडून गेले वारे. गेलते का व बाई कार्यक्रमाला? गेलते माय. आणि ऐकली का व धम्मदेश ना? ऐकली माय. आणि किती भंते आलते बापा बापा, 2-2, 4-4 भंते, 5-5 भंते आलते. आणि काय सांगितलं? अबा बाबा बाबा बाबा, काय सांगितलं? आणि काय बापा ती बीडचा भंतीची, आणि असं काय सांगितलं बापा, आणि काय 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 सांगितलं बाई, काय सांगितलं? अहो लय सांगितलं. अहो काय सांगितलं? अबा बाबा बाबा, सांगू नका एवढं सांगितलं. बाईला काही सांगताच येत नाही, कारण हिच्या मडक्यामध्ये काही पडलंच नाही. जेवढं वरून टाकलं तेवढं खालून गेलं. इथं बसेपर्यंत सगळं साचलंय आणि जशी उठली की बळा सगळं खाली पडून काहीच डोक्यात. आता इथल्या इथं डोक्यात काही नाही तर जीवनभर बापा काय डोक्यात राहील? काय डोक्यात राहील?
काही डोक्यात राहणार नाही. मग म्हणते बाई गेल ते तर खरी हो, पण काहीच राहिलं नाही. मग समजायचं अशा माणसाचं मडकं फुटक. फुटक्या डोक्याची काही माणसं, आणि अशा फुटक्या डोक्याच्या माणसावर किती जरी भारी भारी भंतेजे आले आणि किती जरी बुधाचं धम्माचं अमृत येऊ लागले, पण यायच्या मडक्यात काही बसत नाही. यायच्या मडक्यात काही जमत नाही. कारण यायचे मडके फुटके असे काही काही असतात बरं का बाबा, सगळेच नाही. तुम्ही तर लय चांगले बाबा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. ऐका, दुसऱ्या प्रकारचं मडकं ते फुटका आहे का, पण कसं ठेवलं पालथ. आता पालत्या घड्यावर कितीतरी पाणी टाकलं, याचा अर्थ काय? काही काही लोक उलट्या डोक्याचे असतात, त्याला सरळ सांगलं का वाकडच लागतंय. त्याला म्हणलं आता भक्तीनं सांगितलं दान द्या, यायला काय लागलं दान मागायला, लोक त्याला असं वाटते. काही सांगितलं यायला काय लागलं मग ते सांगायला, आहे का नाही? त्याला सरळ सांगलं तर त्याला उलटच लागते. त्याला इकडे म्हणलं कधी तिकडून जाते बघ. कधी कधी लेकरा आपल्या एका लेकरा म्हणलं इकडे रे ना, बघा कधी कधी बायका अशाच करतात. नवऱ्या म्हणलं हानील आणून दाखवा. कधी कधी बायका अशा उलट्या उलट्या बोलतात, आहे का नवऱ्याला? कधी कधी नवरा म्हणलं आई ते भाजीत तेल जास्त टाकू नको, हटकून 2 चमचे जास्त टाकते. कधी कधी म्हणलं आज बेसन करू नको, हटकून बेसन करल. आई म्हणलं कधी कधी आज हे करू नको, हटकून ते करल. म्हणजे इकडे एक कर म्हणलं का 2 करायचे लोक लय असतात आपल्याकडे. हे असे लोक म्हणजे कोण? पालत्या डोक्याचे, म्हणजे उलट्या डोक्याचे. एक नवरा बायको असेच होते. गोष्ट सांगली की लोकांना लय पडतंय, आणि म्हणून मला सांगायचा नाद लागला आणि तुम्हाला ऐकायचा नाद लागला. एक असेच नवरा बायको, त्याची बायको अशी उलट्या डोक्याची. नवरा एक कर म्हणलं की ती 2च करायची. जे कर म्हणलं ते करायचं नाही, जे नको म्हणलं तेच करायचे. त्याच्यामुळे नवरा एवढा बेजार झाला होता, त्याला एवढ्या बायकोचा कंटाळा आला. त्याला बायकोला म्हणलं हे कर म्हणलं की तेच करायची नाही, हे नको करून ते करायचं. त्याला बाहेरला जाय म्हणलं कहून जाऊ म्हणायची, आणि चालली का म्हणलं जात नाही म्हणायची. इकडे म्हणलं की यायची नाही, तिकडे जाऊ म्हणलं की जायची नाही. लवकर उठून म्हणलं की फार उशिरा उठायची, आणि आता झोप उद्या बिंदास म्हणलं की उद्या पटकन उठून बसायची. आणि तिच्या उलट्यापणामुळं तो एवढा कदरला होता की त्याला म्हणे आता कसा करावा, या बायकोचा काटच काढायचा म्हणे मला. मग तो म्हणला हे बघ, त्यानं आयडिया केली का म्हणे आपल्या बायकोला सरळ नाही जमत ना, म्हणे आपण उलटच करायचं. मग ते म्हणे हे बघ म्हणे मी उद्या चाललो म्हणे सासरवाडीला, आणि तू काय माझ्यासोबत येऊ नको. मी चाललो म्हणे सासरवाडीला, म्हणे तू काय माझ्यासोबत येऊ नको. ती म्हणे का मी कशी येऊ नको, मी येतेच. त्याला माहिती की येणार होती, ये म्हणलं असं ती आली नसती. मग ते म्हणे येऊ नको, ते म्हणे येतेच. मग ती आली. नदी होती एक, जशी तुमच्या गावाला नदी कॅलन आहे, त्या नदीतून जायचं होतं. त्या नदीमध्ये ते उतरले, नदीला पाणी होतं. त्या नदीमध्ये ते उतरले, त्या नदीमधून म्हशी वगैरे जात होत्या. तर ते पाण्यामध्ये उतरले, जाऊ लागले पाण्यातून, खोलवर गेले. त्या म्हशीच्या शेपटीला धरून जाऊ लागले. हे बराबर मध्यधारेला आले. आता नवऱ्याला चान्स पाहिजे होता की बायकोचा काटा काढायचा. ते बायकोला म्हणे हे बघ लय पाणी आहे म्हणे, आणि त्या म्हशीच्या शेपटीला कच्च पकड म्हणे. आता बायकोला सवय काय लागलेली, उलटच ऐकायची, उलट करायची. नवऱ्यानं म्हणलं कच्च पकड, की बाईनं ढिलं पकडलं. जसं ढिलं पकडलं आली पाण्याची लढण गेली म्हणलं की पण बरं झालीचा काटा निघाला. म्हणजे बघा कधी कधी असं उलट काही लोक असतात, आणि उलट्या विचारामुळे उलट्या वागण्यामुळे त्याच्या जीवनाची वाट लागते, त्याच्या जीवनाचा सत्यानाश होतो. आणि म्हणून अनेकदा आपण पाहतो की कोणी काही चांगलं करायचं म्हटलं की त्याला उलट्यामध्ये घेणारे खूप लोक असतात. काही चांगलं सांगलं त्याला वाईटच लागते, कोणाच्या भल्याचं सांगलं की त्याला वाईटच लागते. म्हणून असे काही उलट्या डोक्याचे माणसं असतात जे उलट्या मडक्यासाठी, आपण त्याला म्हणू उलट मडक.
मग अशा उलट्या डोक्याच्या माणसाला असे किती जरी आपण कार्यक्रम घेतले आणि किती जरी भंतजी बोलवले आणि किती तासन तासन रात्रंदिवस जरी त्याला आपण समजावून सांगितलंय बाबा हे असं रे ती तसं रे, हा धर्म हा अधर्म, हे चळवळ हे 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 सगळं हे किती जरी आपण त्यांना समजून सांगितलं पण त्यांच्या डोक्यात काय बसत नाही. त्याला सांगणं, त्याला बोलावणं, त्याला समजावणं म्हणजे उलट्या घड्यावर पाणी आहे. पण असे उलट्या डोक्याचे काही माणसं असतात समाजामध्ये, उलट्या डोक्याची माणसं असतात. यांना किती जरी आपण धम्म सांगितला पण त्यांना काही समजत नाही, त्यांना काही उमजत नाही. ती लोक आपली कधीच प्रगती करू शकत नाही. अशी काही उलट्या डोक्याची माणसं असतात. तिसरं मडकं कसं आहे, सरळ ठेवलंय, फुटकं नाही पण त्याच्यामध्ये काय घाण. तर असे काही लोक की ते सरळ असतात हो, त्यांचे मडके बी चांगले असतात म्हणजे फुटलेले नसतात, साचत त्याच्यामध्ये, ऐकतात सांगलेलं, परंतु त्यांच्या मडक्यात काय असते घाण. घाण म्हणजे काय आता की ते येतात, ते दान देतात, ते प्रवचन ऐकतात, ते कार्यक्रमाला सहकार्य करतात, ते तासन तास येऊनही बसतात आणि सांगले की ऐकतात आणि बोलले की हसतात आणि मानही हलवतात आणि सगळंच करतात. कारण त्याचे मडके आहेत, सरळ आहेत, फुटके नाही, सरळ आहेत, सरळ ठेवलेले आहेत. बसते मडक्यामध्ये पाणी टाकलेलं सगळं कळतंय, मंत्री सांगायला कळतंय, बोललेलं कळतंय, टोचलेलं कळतंय, बोचलेलं कळतंय, सगळं कळतंय त्याला. बघा हसूही लागतात लगे, सगळं करतात, मानही डोलवतात, सगळं करतात. मडके सरळ आहेत ना, तर कळतंय सगळं. पण त्याच्या मडक्यामध्ये काय घाण. म्हणजे घाण काय आहे की त्यांच्या मनात आहे राग. किती जरी सांगलं बाबा राग करू नये, राग करू नये, पण त्यांच्याकडे ऑलरेडी त्याच्यामध्ये घाण आहे ना, ते सुधरून येत नाही. मनात त्यांचा राग असतो, त्यांच्या मनामध्ये द्वेष असतो, त्यांच्या मनामध्ये दुर्भावना असते. आता आली बघा, समजा आता उदाहरण बायाचं घेतलं, लय मोठ्या बाया आहेत. इथं बाई आली हो, धर्म ऐकायला आली, बसली पण येऊन. आता तिसरी बाई आली पाठीमागून समजा बसली पुढं की ही तिचं लगेच द्वेष करते, कोण तोंड वाकडं करते. अली बाई मध्ये पचकन बसली पुढंच येऊन, आम्ही येऊ आधी आम्ही बसावून आमच्या पुढे येऊन बसली म्हणते, बसली म्हणते. म्हणजे बघा, बसते तर खरी, आली तर खरी, पण इथं बसून काय करू लागली, द्वेष राग, द्वेष राग असं करू लागले. आता आले काही माणसे, आता बाहेरच बोलणं बरं नाही, माणसे काही आले समजा बसले, आले तर खरं, बसले तर खरे, पांढरे कपडे घालून आले, सगळे आले बसले सगळे. आता एकाचं कोणी तर सगळेच नाव घेणं शक्य नाही. एक दोघांचं नाव घेतलं की लगेच मनामध्ये लय शहाणा झालाय तो, त्याच नाव घेतलं आणि मग नाव घेतलंच नाही, याची बघतो मी कार्यक्रमात कसे काम करतात हे, नाही का. म्हणजे असे काही बघा बसणारी माणसं. कोणतं होतं काय माहिती. हॅलो हॅलो, हा बसून राहा, तुमच्या मडके फुटू देऊ नका, बसून राहा. ही संधी तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळणार नाही धम्म ऐकण्याची. मला उच्च कोटीची भाषा येते, मी तुम्हाला चांगल्या भाषेमध्ये पण समजावून सांगू शकतो, परंतु आपल्या भाषेमध्ये आणि आपल्यावर सांगितलं की माणसाला थोडस लवकर पडतंय, लवकर ध्यानामध्ये येतंय, म्हणून तुमच्या भाषेमध्ये मी तुम्हाला बोलत आहे. मी तत्वज्ञानाची भाषा बोलू शकतो, तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये तुम्हाला खूप सुंदर धम्म सांगू शकतो. मी तुमचे सुरुवातीला मशागत करत आहे. आधी मशागत करणं महत्वाचं आहे.
तुमचं शेत किती जरी चांगलं असलं आणि तुमच्याकडे बी किती जरी भारी असलं, पण शेताला जोपर्यंत तुम्ही नांगरत नाही, वखरत नाही, त्याला पाळी घालत नाही, तो पण त्याला पेरू शकत नाही तुम्ही. आता हे आपल्या सुरुवातीला जे मी बोलतोय सांगतो ना तुम्हाला, तर हे पेरणी नाही, आणखी हा धम्म नाही सांगत मी, आणखी यात आता नांगर धरलाय. आधी नांगरणी आहे, वखरणी आहे, आणि मग पाळी देऊन मग पेरणी आहे. तर पेरणी नंतर आहे. म्हणून मी तुम्ही फक्त मशागत तुमची करू लागलो आहे, तुमची मानसिकता बनवू लागलो आहे, तुम्हाला समजावून सांगू लागलो आहे की आपण काय करायला पाहिजे. तर आपण तिसरं मडकं सांगत होतो की आपल्या मनामध्ये राग असते, आपल्या मनामध्ये द्वेष असते, आपल्या मनामध्ये दुर्भावना असते, आमच्या मनामध्ये ईर्ष्या असते, आमच्या मनामध्ये अहंकार असतो, आमच्या मनामध्ये स्वार्थीपणाही असतो. जसं की आता भंतेजीनं तुम्हाला सांगितलं की बाबांनो आपण दान दिलं पाहिजे. भंतेजी सांगतात दान दिलं पाहिजे, परंतु आपल्या मनामध्ये काय असतो? स्वार्थ असतो. स्वार्थी माणूस कधी दान देईल का? नाही देत. ऐकू लागला भंतेजीचं की दान दिलं पाहिजे, कळूही लागलं, परंतु मनामध्ये आसक्ती आहे, मनामध्ये स्वार्थ आहे, शिक्काव आहे धनाच्या प्रती, दौलतीच्या प्रती, आणि म्हणून त्याच्या खिशातून का पैसा निघत नाही, त्याच्या मनात त्याग निर्माण होत नाही, परोपकाराची भावना निर्माण होत नाही, त्याचं मन अनासक्त होत नाही. आणि हे मन अनासक्त नसल्यामुळे, हे मन निस्वार्थ नसल्यामुळे, हे मन निसंकोच नसल्यामुळे तो मनुष्य दान करू शकत नाही. मग याचा अर्थ काय आहे की मनामध्ये स्वार्थ आहे, मनामध्ये स्वार्थ आहे, आणि या स्वार्थी वृत्तीमुळे तो त्याग नाही बनू शकत, तो त्याग नाही करू शकत. म्हणून स्वार्थीपणा ही एक घाण आहे. स्वार्थीपणा म्हणजे ही सुद्धा एक घाण आहे. किंवा अंधकार आहे, अंधश्रद्धा आहे, अंधभक्ती आहे. म्हणजे आपण बुद्धविहारात येतो, आपण विहारात येतो, आपण धम्मत ऐकतो, आपण सगळ्या गोष्टी करतो, पण हे सगळं करत असताना आपल्या मनामध्ये अंधश्रद्धा आहे, अंधभक्ती आहे, अंधभक्ती आहे आपल्या मनामध्ये. म्हणजे इकडं नावाला बुद्ध, पण पूजा करतोय दुसरीच आहे. नावाला धम्म, पण तो वागणं आमचं वेगळंच आहे. पूजा अर्चा आम्ही वेगळ्याचीच करतो, वर्तन वेगळं आहे आमचं. धर्म ऐकतोय एकीकडे आणि श्रद्धा आहे आमची दुसरीकडे. अशी जर आमची अवस्था असेल, तर ही जी आमच्या मनाची अवस्था आहे अंधश्रद्धेची, तर ही अंधश्रद्धा म्हणजे मनातली काय आहे? घाणच आहे. किंवा कर्मकांड करतो, व्रतवैकल्य आम्ही करतो. एकीकडे आम्ही धर्माला मानतो, धर्म प्रवचन ऐकतो, भंतेजीला वंदन करतो, दान देतो, सगळ्या गोष्टी करतो, पण आम्ही कर्मकांडामध्ये पडलो. उपास तापास करतो, व्रत वैकल्य आम्ही करतो. तर हे उपास तापास करणे, व्रत वैकल्य करणे ही सुद्धा मनातली काय आहे? घाण. मडकं सरळ आहे तुमचं, पण त्या मडक्यामध्ये काय? घाण आहे. मग ज्याच्या मनामध्ये अंधश्रद्धा आहे, ज्याच्या मनामध्ये कर्मकांड आहे, त्याच्या मनामध्ये व्रत वैकल्य आहे, अशा माणसाला कितीही जरी धम्म सांगितला, त्याच्या कामाचा होईल का तो? त्याच्या कामाचा तो होणार नाही, त्याच्या फायद्याचा तो होणार नाही. त्याच्याकडे विचार आहेतच, हे सगळ्या गोष्टीला समजतात, कळतात, पण या गोष्टीचा त्याला फायदा होणार नाही. साधू साधू साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.